नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, ही मका आपण लागवड केलेली आहे 3.5 फुटाच्या बेडवर 2 लाईनी. तर आपले टोटल प्लॉट आहेत एकूण 4. तर त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपली लागवड आहे. त्याच्यामध्ये व्हेरायटीसुद्धा आपण वेगवेगळे निवडलेले आहेत. काही ठिकाणी आपण पायनियर कंपनीची 3567 ही व्हेरायटी निवडलेली आहे. तर काही ठिकाणी अडवंटाची 741, काही ठिकाणी सिजंटाची 6802 अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटी आहे हे आपण निवडलेले आहेत. बरेच शेतकरी रब्बीमध्ये मक्याची लागवड करत असतात, परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात सोपी पद्धत जी आहे तर ती म्हणजे ही पद्धत आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, तर आपण जसं सोयाबीनसाठी 3.5 फुटाचा बेड करतो त्याच पद्धतीने मक्यासाठी सुद्धा 3.5 फुटाचा बेड करायचा आहे. तर बेड कशासाठी, तर ज्यांच्याकडे ड्रीप असेल त्यांना बेड करायची गरज नाही, ते प्लेन जमिनीवरसुद्धा करू शकतात. परंतु ज्यांच्याकडे पटपाण्याची व्यवस्था असेल, म्हणजे पटपाणी देत असतील, त्यांच्यासाठी खास करून ही जी पद्धत आहे 3.5च्या बेडवर 2 लाईनी. तर याच्यामध्ये लागवड कशी आहे तर बघू शकता. आता या बेडचं वरचं टॉप, तर या बेडचं वरचं टॉप जे आहे हे आहे 3.5 फूट, आणि ही जी ओळीतलं अंतर आहे 2 ओळीतलं अंतर हे आहे 1.5 फूट, आणि वरचा जो टॉप आहे तो आहे 2 फुटाचा, म्हणजे 1.5 फूट बाय 2 फूट, म्हणजे जोडोळ पद्धतीने आहे ही लागवड. आणि पाणी देण्यासाठी एकदम सोपं जाईल या हिशोबानं आपण हे बेडची जी सिस्टम आहे ही केलेली आहे. म्हणजे आपण वरून जे पाणी आहे हे खालत्यापर्यंत आपण आरामशीर पद्धतीने देऊ शकतो. म्हणजे पाणी भरण्यासाठी एकदम सोपी पद्धत ज्याला म्हणतो आपण, तर या पद्धतीने आहे. तर याच्यामध्ये कोळपणी, खुरपणी, डवरणी करण्याची गरज नाही. फक्त आपण मक्यामध्ये तणनाशकाचा वापर करूनच तणाचं नियंत्रण जे आहे हे आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे बरेच शेतकरी प्लेन जमिनीवर करतात, त्यानंतर डवरणी करा, पुन्हा त्याला मातीचा भर द्या, याच्यामध्ये भानगड न पडता ही एकदम सोपी पद्धत आहे. मक्यामध्ये रब्बीमध्ये करत असाल तरी चांगली आहे, आणि पावसाळीमध्ये करत असाल तरीसुद्धा एकदम जबरदस्त पद्धत आहे. 1.5 फूट बाय 2 फुटामध्ये एकदम जबरदस्त पट पाण्यामध्ये जर करत असाल तर ही पद्धत एकदम जबरदस्त त्या ठिकाणी आपली असणार, म्हणजे राहतेच 100%. कारण की आपण या मागच्या वर्षी 2023मध्ये सुद्धा या पद्धतीने केलं होतं. तर साधारण 45 क्विंटलपर्यंत या पद्धतीने आपण उत्पादन याच्यामध्ये काढलं होतं. तर ही अशा पद्धतीमध्ये आपण साधारण 8 एकरपर्यंत मका जी आहे आपण या पद्धतीने केलेली आहे. 5 एकर आपले स्वतःच्या घरचं जे आहे हे आपण ड्रीपवर, जर ड्रीपवर करत असाल तर ही पद्धतीने करायची गरज नाही. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळी पद्धत करावी लागेल, ते म्हणजे 4 फुटाच्या बेडवर जी आहे हे आपण लॅटरल अंतरून दोन्ही बाजूने 9 इंच किंवा चिनी पद्धतीने सुद्धा तुम्ही मक्याची लागवड जी आहे ही करू शकता. तर आणि याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन जे आहे हे तुम्हाला टॉपवर बेडवर न देता हे ज्या नालीचा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फेकून द्यायचं आहे. आणि सुरुवातीची साधारण 4 ते 5 पाणी जे आहेत ही सुरुवातीची हे आपल्याला स्प्रिंकलरनं द्यायचे. स्प्रिंकलरनं का, तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे खत आपण टाकलेलं आहे हे खत वाहून न जाऊ, म्हणजे वाहून गेलं नाही पाहिजे. आपण या हिशोबाने साधारण 2-3 तासाचे जे पाणी आहेत आपले, म्हणजे पाणी जे पडणार आहे स्प्रिंकलरचं वरचं हे फक्त जमिनीमध्ये तेवढंच मुरलं पाहिजे, असं पाणी वाहिलं नाही पाहिजे. या हिशोबानं सुरुवातीला आपण स्प्रिंकलरनं पाणी जे आहेत हे देत असतो. आणि याला साधारण आज 3 पाणी याला झालेले आहेत. मका झालेली आहे साधारण 23 दिवसाची मका आज रोजी ही झालेली आहे. ही व्हेरायटी आहे 6802, आणि मागे जे आहे हे अडवंटाची 741 अशा वेगवेगळ्या व्हेरायटी आपण या ठिकाणी निवडलेल्या आहेत. बघू शकता जबरदस्त क्वालिटी जी आहे ही मक्याची आज रोजी झालेली आहे. फक्त याला बेसल डोसमध्ये आपण एकरी 1 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 1 बॅग 14-35-14 असे याला बेसल डोस याला दिलेला आहे. पाणी व्यवस्थापन सध्याला आपण लहान असल्यामुळे स्प्रिंकलरने देत आहोत. जेव्हा आपली मका मोठी होईल तेव्हा आपण याला पटपाण्याची व्यवस्थासुद्धा याला करणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीने जर मक्याची लागवड केली तर 100% उत्पादन तर वाढतेच, परंतु मेहनतसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपली वाचणार आहे. कारण की बरेच ठिकाणी आपण पाहतो की रात्रीची लाईट असते, त्याच्यामध्ये आपण असे जर बेड पद्धतीने केलं तर आपण याला नळसुद्धा बसवू शकतो. जे की आपण काही शेतामध्ये तो प्रयोग केलेला आहे. एकाच वेळेस आपण 20-25 बेड आपण एकाच वेळेस नळ लावून दिल्यानंतर हे एकाच वेळेस हे सरीने पाणी खालीपर्यंत जाते. म्हणजे वेळेची बचत आणि आपली मेहनतसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाचू शकते. म्हणून लागवड करत असाल तर या पद्धतीने तुम्ही एकदा वापर नक्की करा. ही बेड केलेली आहे ट्रॅक्टरने 3.5 फुटाची बेड आपण जी सोयाबीनसाठी वापरतो तीच बेड आपण मक्यासाठी या ठिकाणी आपण वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मक्याचे नियोजन जे आहे हे करू शकता. धन्यवाद.